अरे आपल्या लेकरांच्या हक्काचा घास आपले ज्यावेळेस पोरं UPSC MPSC होतील, जेव्हा आपली पोरं एकदम मार्काने जातील, तेव्हा जी वाईट वाटणार आहे, जेव्हा ती पश्चातापाची वेळ येणार आहे, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी हातातून निघून गेलेल्या असतील, तेव्हा काय करणार आहे? अजून तुम्ही किती दिवस शांत बसणार आहे? म्हणजे कुणी सांगितलं, कुणी बोललं, कुणी काय म्हणलं तरच उठायचंय, बाहेर यायचंय का? अरे स्वतःला पण कळू दे थोडंसं, स्वतःच्या मनाला पण लाजा की आज आपण काय करतोय. आज आपण ज्याला मत दिलं, जो आपल्या समाजाचा नेता म्हणून काम करतोय, त्यांनी सुद्धा आपल्या वाऱ्या सोडलं, तो सुद्धा आपला विचार करत नाहीये. अजून वेळ निघून गेलेली नाहीये. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानापेक्षा सुद्धा जास्त माणसं मोठी झालेत का? आज संविधान, तुम्ही संविधान बदलायला चाललाय. जी नेते लोक आजपर्यंत संविधान वाचवा संविधान वाचवा ह्याचे नारे लावत होते आणि संविधान हातात घेऊन फिरत होते, ती लोक आज कुठे गेली? म्हणूनच म्हणतोय सावध व्हा. हे 18 बलवतेदार आपण एवढ्या 350 पोळींची अशी जाती आहेत. एवढ्या लोकांचा विचार न करता तुम्ही फक्त झुंडशाहीला, लोकांच्या मॉबला तुम्ही आहारी पडून जो आज एवढा मोठा निर्णय घेतला, तर आमच्या OBC बांधवावर खूप मोठा तुम्ही अन्याय करताय. याचा शासनाने विचार करावा आणि येणाऱ्या काळामध्ये हे पिवळं वादळ शांत न बसता आज तुम्ही मुंबई बंद केली, पण आज हा OBC बांधव आमचा एकजूट झाला आणि तुम्ही आमचा अंत बघितला, तर आम्ही मुंबईत काय दिल्लीत पण घुसखोरी करू आणि तुम्हाला विचार करायला भाग पाडू. त्यामुळं वेळ जाऊ देऊ नका आणि लवकर जागे व्हा. एकच पर्व OBC एकजुटीचा